After chemical properties of K2Cr2O7, now we start with chemical properties of KMnO4. Potassium permanganate किंवा potassium dichromate both are oxidizing agents. त्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीज सिमिलर असतील, अगदी सेम नसल्या तरी ते तुम्ही लक्षात घ्या. आता पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की KMnO4 when it is heated, that is action of heat, फक्त KMnO4 घेतलंय, त्याला स्ट्रॉंग हीट केलं तर तुम्हाला काय कंडिशन मिळते ते बघा. पहिला शब्द आहे KMnO4 हीटिंग दाखवली आणि दुसऱ्यांदा KMnO4च आहे फक्त रेड हीट म्हणजे स्ट्रॉंगर कंडिशनला जास्त वेळ आणि हाय टेम्परेचर दोन्ही घेतल्यानंतर काय फरक होतो तो बघायचा आहे. When KMnO4 is heated, it gets converted to K2MnO4 plus MnO2 plus O2. आता इथे आपल्याला रिॲक्शन मध्ये K2MnO4 बनलं, MnO2 बनलं, याची नावं असं बघायचं नाहीये. तर आपल्याला बघायचं व्हॉट इज द डिफरन्स इन ऑक्सिडेशन स्टेट व्हेन KMnO4 is KMnO4 and when that is heated. When KMnO4 is heated, oxidation state which is initially +7, याच्याविषयी आपण बरेचदा बोललोय, that +7 changes to +6 and that +7 changes to +4. म्हणजेच दोन्ही प्रॉडक्ट्स जे मिळतात ऑन हीटिंग दे आर विथ लोअर ऑक्सिडेशन स्टेट मीन्स KMnO4 undergoes reduction असं आपण म्हणूया किंवा डिकम्पोजिशन हा जास्त बरोबर शब्द आहे. KMnO4 undergoes decomposition to give these two products with lower oxidation state along with evolution of oxygen gas. आता तोच KMnO4 जेव्हा तुम्ही रेड हीट करताय किंवा रेड हॉट कंडिशनला त्याला तुम्ही ट्रीट करताय तेव्हा तुम्हाला मिळणार आहे K2MnO3. आता K2MnO3 बघितल्यावरती तुमच्या लक्षात येईल की ऑक्सिडेशन स्टेट 3 -2 वाले 3 म्हणजे हे झाले -6, हे पोटॅशियम आहे ते झाले +2 म्हणजे -6 आणि +2 ते बनलं आहे -4 म्हणजे Mn चे ऑक्सिडेशन स्टेट तुला इथे चेंज होत मिळते +4 +6 ऑक्सिडेशन स्टेट इथे मिळत नाहीये. म्हणजे व्हेन रेड हीट इज यूज्ड, रेड हॉट कंडिशन्स आर यूज्ड, Mn +7 directly changes to Mn +4. तर ही झाली हीटिंग कंडिशन किंवा हीटिंग इफेक्ट ऑन KMnO4. आता आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीज बघायच्या आहेत की KMnO4 कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर त्याची काय ट्रीटमेंट होते किंवा व्हेन कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इज यूज्ड व्हॉट इज द चेंज इन KMnO4. KMnO4 घेतला, H2SO4 आहे, कोल्ड आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे. काळजीपूर्वक इथे हीटिंग लिहायचं नाहीये, हे कोल्ड आहे, कोल्ड. आणि त्याच्यामुळे आपल्याला जी सवय असते यावरती ट्रायंगल लिहायची ती अतिशय धोकादायक आहे, लक्षात ठेवा. हीटिंग इज नॉट कॅरीड आउट फॉर दिस रिॲक्शन, कोल्ड कंडिशन्स आर यूज. इथे काय होत आहे समजून घे. Mn जो +7 आहे तो Mn +7च राहिलाय, याचं नाव आहे मॅंगनीज हेप्टा ऑक्साइड. हेप्टा कळतंय 7 ऑक्सिजन 7 आहे आणि मॅंगनीज आहे. मॅंगनीज हेप्टॉक्साइड तयार झालाय. KHSO4 पोटॅशियम हायड्रोजन सल्फेट किंवा तू त्याला म्हणू शकतोस पोटॅशियम बायसल्फेट. बाय द वर्ड इंडिकेट्स हायड्रोजन. आता तो जो Mn2O7 आहे तो Mn2O7 प्रोलॉन्ग ट्रीटमेंट तुम्ही जर H2SO4 मध्येच त्याला तसाच ठेवला that Mn2O7 again decomposes to give MnO2. Mn2O7 म्हणजे परत +7 ची ऑक्सिडेशन स्टेट होती, इथे तुझी मिळाली +4 आणि लॉस ऑफ ऑक्सिजन तर गरजेचंच आहे बिकॉज +7 to +4 ही प्रोसेस कुठली तुला कळतंय रिडक्शन, आणि रिडक्शन म्हणजेच काय इथे होणार आहे लॉस ऑफ ऑक्सिजन. तर आपण आता काय बघितलं बघा, KMnO4 च्या केमिकल प्रॉपर्टीज चालू आहेत. पहिल्यांदा आपण KMnO4 ला हीट केलं, नॉर्मल हीटिंग केलं तर तुला दोन ऑक्सिडेशन स्टेट मध्ये डिकम्पोजिशन होऊन मिळेल. एक आहे ती +6 आणि एक आहे ती +4. जर तोच KMnO4 तुम्ही रेड हॉट कंडिशनला, हाय टेम्परेचरला, प्रोलॉन्ग टाइमला हीट केला, यू विल गेट Mn which is in +7, it will change in Mn in +4
दोन वेगवेगळे प्रॉडक्ट्स मिळणार नाहीये, तर तुम्हाला K2MnO3 हाच प्रॉडक्ट मिळेल. आता KMnO4 इन ऍसिडिक मीडियम आपल्याला बघायचं. इनऑर्गॅनिक मध्ये तुम्हाला आता सवय लावून घ्यायला पाहिजे की H2SO4 नुसतं जरी तुम्ही बघितलं, नुसतं सल्फ्युरिक ऍसिड, तर इथे सल्फ्युरिक ऍसिड डायल्यूट असू शकतं, व्हेरी डायल्यूट असू शकतं, कॉन्सन्ट्रेटेड असू शकतं, व्हेरी कॉन्सन्ट्रेटेड असू शकतं. टेम्परेचर कोल्ड कंडिशन असू शकते, हीट असू शकते, स्ट्रॉंग हीट असू शकते, रेड हॉट कंडिशन्स असू शकतात. ऑल सच कंडिशन्स दे विल रिझल्ट इनटू डिफरंट प्रॉडक्ट्स. त्यामुळे एक चार्ट बनवणं अत्यावश्यक आहे या सगळ्या रिॲक्शनचा. प्रत्येक वेळेला त्याला वाचलं पाहिजे, रिवाइज केलं पाहिजे, त्याशिवाय या गोष्टी होणार नाही. तर आता आपण सुरुवात करूया. हा पार्ट बघितलं, सांगते मी तुम्हाला की Mn2O7 जो आमच्याकडे आहे तो Mn2O7 इट विल चेंज टू MnO2. 4 moles of MnO2 बॅलन्सिंग तुम्ही करू शकता विथ लॉस ऑफ ऑक्सिजन ॲटम्स. हे कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ची ही रिॲक्शन होती आपली. आणि आता आपण वॉर्म कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 साठी बोलूया. वॉर्म कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. आता बघा, मगाशी होतं ते कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड, आता आलं वॉर्म कॉन्सन्ट्रेटेड. कंडिशन लक्षात ठेवायच्या, प्रॉडक्ट्स बघायला पाहिजेत नीट. इथे काय होणार आहे, 6 moles ऑफ H2SO4 लागतील, 4 moles ऑफ KMnO4. मेन तुला काय मिळते बघ या रिॲक्शन मध्ये, सल्फर डायऑक्साइड दॅट इज SO2 इज ऑब्टेन्ड ॲज अ बाय प्रॉडक्ट. आणि इथे Mn जो आमचा आहे KMnO4, तर KMnO4 चं कन्वर्जन MnSO4 म्हणजे मॅंगनीज सल्फेट मध्ये झालेलं आहे. रिॲक्शन्स रिपीटेटिव्हली बघाव्या लागतील, त्याशिवाय तसं काही फार तुला त्याचा पेपरमध्ये लिहिता येण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याच्यानंतर ऍक्शन ऑफ हायड्रोजन ऑन KMnO4. आता हायड्रोजन म्हणजे लक्षात घ्या की हायड्रोजन जर KMnO4 मध्ये तुम्ही ऍड केलात तर ऍडिशन ऑफ हायड्रोजन ही सरळ सरळ रिडक्शन रिॲक्शन होईल. म्हणजे Mn ची ऑक्सिडेशन स्टेट जी तुझी +7 आहे ती ऑक्सिडेशन स्टेट चेंज झाली पाहिजे, डिक्रीज झाली पाहिजे. तर इथे KMnO4 with +7 oxidation state of Mn changes to MnO with +2 oxidation state. आता परत एकदा आठव, KMnO4 होता कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर तुम्ही KMnO4 ची रिॲक्शन केली होती, तर तुला पहिले मिळाला होता Mn2O7. तो Mn2O7 डिकंपोज झाला पुढे आणि तुला मिळवून दिला MnO2. कंडिशन आहे कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड. तोच KMnO4 त्याच H2SO4 बरोबर तुला रिॲक्ट करायचा आहे, फक्त H2SO4 आहे कॉन्सन्ट्रेटेड आणि कंडिशन आहे वॉर्म. प्रॉडक्ट मिळाला MnSO4 आणि अलॉंग विथ MnSO4 तुला मिळालेला आहे सल्फर डायऑक्साइड. आता KMnO4 परत त्याची ट्रीटमेंट तुला करायची हायड्रोजन बरोबर, आणि तुला हायड्रोजन बरोबर ट्रीटमेंट केल्यावरती रिडक्शन प्रोसेस होणार आहे ती. इट रिझल्ट्स इनटू फॉर्मेशन ऑफ MnO म्हणजे +7 ची ऑक्सिडेशन स्टेट तुला कन्वर्ट करून मिळणार आहे +2 कडे. तर हे होतं आपलं ऑक्सिडेशन रिडक्शन ऑफ KMnO4. म्हणजे KMnO4 अंडरगोज रिडक्शन इझिली, हे सतत तुम्ही बघताय, याचाच अर्थ काय होतो, KMnO4 इज गुड ऑक्सिडायझिंग एजंट. आता KMnO4 तुम्ही 3 वेगळ्या वेगळ्या मीडियम मध्ये यूज करू शकता. हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. त्याचा पहिला तुम्ही KMnO4 यूज करू शकता इन ऍसिडिक मीडियम दॅट इज इन प्रेझेन्स ऑफ H+ आयॉन. तुम्ही KMnO4 यूज करू शकता इन बेसिक मीडियम किंवा ज्याला आपण अल्कलाइन मीडियम म्हणतो, इन प्रेझेन्स ऑफ OH- आयॉन. आणि तुम्ही KMnO4 यूज करू शकता इन न्यूट्रल मीडियम दॅट इज इन प्रेझेन्स ऑफ वॉटर और इन ॲक्वियस मीडियम. तर आता आपण KMnO4 ची ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी साठीची रिॲक्शन बघतो इन न्यूट्रल मीडियम. In neutral medium, KMnO4 will react with water. It will produce MnO2 आणि खूप महत्त्वाचं नेसंट ऑक्सिजन. परत बघ मी काय बोलले, KMnO4 आपण 3 वेगळ्या वेगळ्या मीडियम मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून यूज करणार. You can use KMnO4 as oxidizing agent in acidic medium, in basic medium, in neutral medium.
हे जे चाललंय ते चाललंय इन न्यूट्रल मीडियम. न्यूट्रल मीडियम म्हणजे काहीच करायचं नाही, वॉटर ऍड केलं की झालं. आता वॉटर ऍड केल्यामुळे KMnO4चं कन्व्हर्जन झालंय MnO2 आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे देयर इज लॉस ऑफ 3 नेसंट ऑक्सिजन और प्रोडक्शन ऑफ 3 नेसंट ऑक्सिजन. हीच रिॲक्शन इथे आपण आयोनिक फॉर्मची लिहिलेली आहे आणि खूप इम्पॉर्टंट थिंग आहे ही अशी की इन न्यूट्रल मीडियम KMnO4 releases 3 electrons. In neutral medium KMnO4 releases 3 electrons. Means in neutral medium KMnO4 shows a tendency to supply 3 electrons. Means KMnO4 forces other to accept 3 electrons. म्हणजे परत काय झालं, KMnO4 behaves as oxidizing agent. हे लक्षात ठेवा. ठीक आहे.